सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स वेळेवर पोहोचतील. ऑफिसवाला लव 187 एपिसोड. मग आता शेवटी अर्जुनरावांच्या घरी गेलेच आणि झोपले. त्या दोघांना इतक्या दिवसानंतर हवा तसा रोमॅन्स करण्यासाठी एकांतसुद्धा मिळाला आणि अर्जुनरावांनासुद्धा कळलं की अर्जुन सर काय चीज आहेत. आणि आता मात्र या माणसाची मस्करी करायची नाही रे बाबा, असं त्यांनी कानाला हात लावून शपथच घेतली. आणि मग सकाळ झाली आणि अर्जुनरावांनी मयुरीला मिठी मारली. पण आता ते हे विसरून गेले होते की आपल्या घरात नेहमीपेक्षा वेगळे पाहुणे आहेत. तन्वीनं ते बघितलं आणि अर्जुनराव बेडरूममध्ये पळून गेले. मयुरीसुद्धा त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, काय हो, तुम्हाला काही लाज वाटते की नाही, कशाला मिठी मारायला येता? आणि अर्जुनराव हळूच म्हणाले, अगं आता मी विसरून गेलो होतो की आपल्या घरात दुसरं कोणीतरी आहे आणि आपली नेहमीची भूतावळ रॉयल गँग अशी तर प्रश्न वेगळा होता, पण आता हे वेगळे लोक आहेत. आणि मयुरी म्हणाली, मला तर बाई खूप लाज वाटते, आता मी त्यांच्यापुढे कशी जाऊ? आणि नशीब त्या सरांनी नाही बघितलं, नाहीतर मला ना खूप लाज वाटली असती. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं पण मॅडमनी बघितलं म्हणून मला लाज वाटते ना. जसं अपोजिट पोल अट्रॅक्शन असतं ना, तसं अपोजिट पोल लाजही वाटते गं. आणि मयुरी म्हणाली, आता काय करायचं? आणि अर्जुनराव थोड्या वेळाने निर्लज्जसारखे म्हणाले, काही नाही, माझ्यासारखं डोळे मिटून दूध प्यायचं. जाऊ दे, ते तर मुंबईमधले लोक आहेत, तेही खुल्लमखुल्ला असतीलच की. अगं खूप रिच आणि हाय फाय आहेत ते, प्रत्येक गोष्टीला नोकर असतो त्यांच्याकडे, ते कुठे आपल्यावर लक्ष देणार आहेत? आणि होती ती फक्त थोडीशी मिठी, असं म्हणून जा. छान थालीपीठ कर, एकदम झणझणीत. आणि जेवायला काय करतेस? मयुरी म्हणाली, काय करू सांगा? आणि ते जेवतील का आपल्याकडे? अर्जुनराव म्हणाले, मॅडम जेवतील, पण आता सर स्वतःसोबत तहान लाडू भूक लाडू घेऊन फिरत असतील तर काय माहीत. नाहीतर आपण त्यांना म्हणायचो जेवा आणि ते म्हणायचे नको, मी माझं जेवण माझ्यासोबत घेऊन फिरतो. अशी अर्जुनरावांनी अर्जुन सरांची नक्कल केली. मयुरीने त्याच्या हातावर फटका दिला आणि म्हणाली, सांगितलं ना तुम्हाला, एवढ्या मोठ्या माणसाची मस्करी करू नका. आणि ते म्हणाले, नाही गं, कोणी ऐकत नाही, आता मला सवयच आहे तर मी काय करू? आणि मयुरी म्हणाली, ठीक आहे, मी त्यांना विचारते की जेवणात काय बनवू, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार बनवेन. असं म्हणून मयुरी बाहेर गेली किचनमध्ये. आणि इकडे तन्वी अर्जुन सरांना म्हणाली, अर्जुन, अरे आपली गाडी कुठे गेली? इथेच समोर उभा केली होती. आणि अर्जुन सरांनी सुद्धा बघितलं तर गाडी गायब झाली होती. आणि हे काम त्या डफरचं आहे, त्यानंच गोड बोलून आपल्याला इथं बोलवलं आणि गाडी गायब केली. तनु आपली गाडी चोरीला तर गेली नसेल ना, असं म्हणून त्यानं अर्जुनरावांवर संशय घेतला आणि बाहेर त्याला जाब विचारण्यासाठी निघाला. तसं तन्वीनं त्याला पकडलं आणि म्हणाले, अरे असं काय करतो तो, कसा काय गाडी उचलेल? मला असं वाटत नाही, हे दुसऱ्याच कुणाचं तरी काम दिसतंय. आणि अर्जुन सर पुन्हा संशय घेत म्हणाला, दुसऱ्या कुणाचं म्हणजे आपल्या शत्रूचं असेल का? तनू, ते आपल्या गाडीमध्ये बॉम्ब तर ठेवणार नाहीत ना? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू गप्प बस रे, सारखं सारखं त्याच गोष्टी बोलू नको. असं म्हणून ती अर्जुन सरांना ओरडली. आणि अर्जुन सर म्हणाले, ठीक आहे, आता त्या डफरला चांगलीच अद्दल घडवतो. असं म्हणून ते बाहेर गेले आणि हाक मारत म्हणाले, तू कुठे आहेस? कम हिअर, पटकन माझ्यासमोर ये आत्ताच्या आत्ता. आणि त्याचा तो चिडका चढलेला आवाज ऐकला आणि मयुरी घाबरली, कारण इतकं तर त्यांच्या घरात कोणीच चिडत नव्हतं. अर्जुनराव चिडतात, पण त्यांच्या चिडण्याला एक प्रेमाची मिश्किलपणाची झालर असते. पण हे असलं कसलं चिडणं, एकदम रुद्रावतारी, बाप रे, म्हणून ती घाबरली. आणि ती म्हणाली, काय झालं, तुम्हाला काही हवं आहे का? आणि चिडलेला अर्जुन तिच्याकडे बघून आवाजाची पट्टी थोडी खाली घेत म्हणाला, तुझ्या मिस्टरांना बोलव. आणि आता अर्जुनराव आतमध्ये छोट्या बाळाला झोपत होते. त्याची एकदा झोपमोड झाली की पुन्हा बाबांच्या कुशीत झोपल्याशिवाय झोप येत नव्हती. बाहेर पाऊस पडत होता आणि सकाळी सकाळी ही बेनी उठली की उगीच किरकिर करतात, मग सर्दी लागते. म्हणून पोरांनी कसं निवांत उठावं असं अर्जुनरावांना वाटायचं. मोठ्या माणसांसारखं त्यांच्यामागे कामधंदा नसतो आणि घड्याळ्याच्या ठोक्यावर चालणारं त्यांचं आयुष्य नसतं. आणि मयुरी म्हणाली, ते आहेत की आमच्या बेडरूममध्ये. आणि अर्जुन सर म्हणाले, त्याला बाहेर बोलव. इतक्यात तन्वी आली आणि म्हणाली, अर्जुन अरे हळू. आणि मयुरी म्हणाली, मी बोलवते त्यांना. असं म्हणून तिनं अर्जुनरावांना बोलवलं आणि म्हणाली, ते सर खूप चिडले, तुम्ही पुन्हा काही केलं नाही ना? अर्जुनराव म्हणाले, सकाळी सकाळी म्हाताऱ्यानं 90 मारली वाटतं,
आईच्या गावात हात दाखवून अवलक्षण म्हणतात ते असं. आणि अर्जुनराव बाहेर आले आणि म्हणाले, काय झालं सर? आणि अर्जुन सर म्हणाले, माझी गाडी कुठे आहे? वेअर इज माय कार? तशी तन्वी त्याचं वाक्य पुन्हा बोलत म्हणाली, मिस्टर अर्जुन, आमची कार हायवेवर होती. मग आता ती कुठे आहे? तुम्हाला काही माहीत आहे का? आणि अर्जुन सर रागात म्हणाले, तनू, माहीत आहे का असं काय विचारतेस? अगं त्यालाच माहीत असणार, मला त्याच्यावर डाऊट आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, कसला डाऊट आहे सर तुम्हाला? मी गाडी पळवली असा डाऊट आहे का? आणि अर्जुन सर म्हणाले, हो. अर्जुनराव म्हणाले, मी का तुमची गाडी पळवीन? मला एक गाडी आहे आणि एक गाडी आहे, तिच्यावरच माझं खूप प्रेम आहे. मी पियरला गाडी वापरत नाही, बायकोही वापरत नाही. तुमच्याकडे आहेत का जास्त गाड्या? मग बायकोचं काय? आणि अर्जुन सर म्हणाले, जास्त शहाणपणा करू नकोस, माझी गाडी कुठे आहे ते बोल. आणि अर्जुनराव म्हणाले, तुमची गाडी मी चोरली नाही आणि चोरीची गाडी मी वापरलं असं वाटतं का तुम्हाला? अहो, इतकं सोपं नाही राहिलं आता पूर्वीसारखं. आता लगेच कळतं की तुमची गाडी कुठे फिरते. देवाच्या दयेने माझ्याकडे खूप काही आहे. चोरी करण्याची मला हौस नाही आणि गरजही नाही. उलट मीच सगळ्याला मदत करत असतो. पण तुमचा स्वभाव ना फार शंकेकर आहे, एवढं मात्र कळलं. आणि तन्वी म्हणाली, मिस्टर अर्जुन सॉरी, पण आमची गाडी कुठे गेली असेल हो? आणि अर्जुनराव म्हणाले, तुमची गाडी मीच उचलायला लावली. तशी तन्वी चकित होऊन म्हणाली, का? तुम्ही उचलायला लावली? पण कोणाला आणि का? आणि अर्जुन सर म्हणाले, तनू, अगं गाड्या उचलणाऱ्या गँगसोबत याची हात मिळवणी असणार. हायवे शेजारीच राहतो ना, मग काय असंच मदत करण्याचा बहाणा करायचा, गाड्या थांबवायच्या आणि उचलून न्यायला लावायच्या, त्याचे पार्ट काढून विकायचे. अशा खूप गँग सक्रिय आहेत. आणि हा म्हणाला नाही का, परवा त्याची पण गँग बोलवतो, त्या सगळ्यात हे काम दिसतंय. आणि अर्जुनराव थोडे चिडले आणि म्हणाले, ओ सर, ऐकून घेतो म्हणून काही पण बोलायचं नाही बरं का. तुमची गाडी मी उचलायला सांगितली आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे, ते ऐकून तरी घ्या. उगीचच आमच्या गँगला बोलायचं नाही. जिगरी दोस्त आहेत ते आपले, समजलं का? आणि अर्जुन सर म्हणाले, माहीत आहे, तुम्ही एकमेकांच्या अंगावर लोळता, कपडे घालता एकमेकांचे, असेच मित्र का? आणि अर्जुनराव म्हणाले, मग त्यात चूक काय आहे? आमची यारी जगात भारी आहे. अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि बाहेर आमची रॉयल गँग फेमस आहे. तुम्ही का नावं ठेवताय? आणि अर्जुन सर म्हणाले, ठेवणारच. जिथं काहीच मॅनर्स पाळले जात नाहीत ती कसली मैत्री? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, अहो सर, उलट सगळीकडे मॅनर्स पाळावेत, पण मित्रांसमोर मॅनर्स लेस वागता यावं. इतकी छान मैत्री असावी, एकदम खुल्ला मोकळी. मला असं वाटतं की तुम्हाला एकही मित्र नाही आणि तुम्ही त्या मित्रासमोर तुमचं काहीच फेडून दाखवत नाही. जिगरी दोस्त तोच असतो ज्यासमोर आपण सगळं फेडून दाखवू शकतो. तसं अर्जुन सर आणखीन वैतागले आणि म्हणाले, शी, काय तुझी भाषा रे? आता मित्र आहे म्हणून कपडे फेडून दाखवण्याची काय गरज? आणि अर्जुनराव म्हणाले, अहो सर, शब्दशः अर्थ कशाला घेता? फोडून दाखवणे म्हणजे मन उघडून दाखवणं. डॉक्टरला कसं दाखवता फेडून? इंजेक्शन कुठे देता? पार्श्वभागावरच घेता ना. डॉक्टरांपासून, वकिलांपासून काही लपवत नसतात, तसंच मित्रापासूनही लपवायचं नसतं. डॉक्टर आपल्या आजारावर तोडगा सांगतात, वकील कायदेशीर बाबींमध्ये आपल्याला अडकू देत नाहीत. तसाच मित्र आपल्या अडचणींवर आणि मानसिक आधार असतो, तो आयुष्यातल्या अडचणीवर तोडगा असतो. म्हणून त्याच्यासमोर काहीही झाकून ठेवायचं नसतं, सगळं फेडून दाखवायचं. मग जाऊ द्या, तुम्हाला सांगून काय उपयोग? माहीत नाही तुम्हाला मित्र तरी आहे की नाही. आणि अर्जुन सर म्हणाले, आहे, मलाही एक मित्र आहे. आणि अर्जुनराव चकित होऊन म्हणाले, काय? अरे बापरे, मयू ऐकलं? मॅडम तुम्ही ऐका, या सरांचं वय आता काय असेल? इतके मोठे, इतकी संपत्ती आणि मित्र किती? फक्त एक. अहो सर, जितकी संपत्ती कमवली तितके मित्र असायला हवे होते. आणि तोच तुमच्याशी मैत्री करून पस्तावत असेल. आणि मयूरी म्हणाली, अहो जाऊ द्या ना, कशाला बोलताय त्यांना? ते गप्प आहेत ना, तुम्ही गप्प बसा. आणि अर्जुनराव म्हणाले, माझ्या रॉयल गँगला कोणी बोललेलं मला आवडत नाही, मी सोडणार नाही त्यांना. आणि सर, पुन्हा माझ्या गँगला बोलायचं नाही हां तुम्ही. तुमची गाडी उचलली आहे, मीच उचलायला सांगितली, ती दुरुस्त होऊन येते. आणि अर्जुन सर चकित होऊन म्हणाले, मग आधी नाही का सांगायचं? आणि तो आला. अर्जुनराव म्हणाले, मी माझ्या मित्राला सांगितलं, तो आला, तुमची गाडी उचलून घेऊन गेला. आधी गाडी जाताना उचलून नेली, पण येताना स्वतःच्या पायावर येते की नाही बघा. काय राव तुम्ही, माणूस तुमची मदत करतो आणि तुम्ही त्याची काय किंमत करता? आणि आता तन्वीला वाईट वाटलं. सगळी चूक अर्जुनची आहे असं तिला वाटलं. ती म्हणाली, अर्जुन सॉरी म्हण, विचार न करता तू बोलतोस ना, त्यांना सॉरी म्हण. आणि अर्जुन सर चकित होऊन तन्वीकडे बघत म्हणाले, व्हॉट तनू, आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी का त्याला सॉरी म्हणू? तन्वी म्हणाली, कारण अर्जुन, तू त्याच्यावर तुझी गाडी उचलली म्हणून चुकीचा आरोप लावला. अर्जुन सर म्हणाले, हा आरोप चुकीचा नाही,
त्यानं गाडी उचलायला लावली हे खरं आहे की नाही? आता त्यानं कशासाठी उचलली हे तर मला माहीत नाही ना. गाडी उचलली, दॅट्स इट. मी नाही आता सॉरी म्हणणार असं म्हणून फ्रेश व्हायला गेले. तन्वीच म्हणाली सॉरी मिस्टर अर्जुन. आणि अर्जुनरावांनी इट्स ओके म्हणून तिलाही फ्रेश व्हायला पाठवली आणि पाठीमागे हात जोडले आणि म्हणाले मलाच कुठून खूळ आलं आणि मी या माणसाला घरात आणलं आणि आता हा माझ्यावरच आरोप करतो. मयुरी म्हणाली जाऊ दे ना, नका टेन्शन घेऊ, पाहुण्यांचं मनावर घ्यायचं नाही. आणि आता गाडी उचलली म्हणून आरोप केला तर चिडलेले अर्जुनराव किती चिडचिड करतील जेव्हा त्यांना समजेल की रात्री अर्जुन सर म्हणाले चहा कॉफीमध्ये विष मिसळलं असेल तर. आत्ताच्या आता त्यांना घरातून बाहेर काढलं असतं आणि पाण्याचा थेंबही दिला नसता प्यायला. आणि तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन तुझं चुकलं, तू सॉरी म्हण अरे. पण अकडू अर्जुन सर म्हणाले तनू तू गप्प बस, पटकन चल, आपली गाडी येईलच. आणि तन्वी म्हणाली कोणी सुरू केली ती गाडी? त्यानंच ना. अर्जुन सर म्हणाले मीही तेच करणार होतो. तन्वी म्हणाली हो ना, तू सकाळ झाल्यावर याला फोन कर, त्याला फोन कर, मग ते येणार, गाडी घेऊन जाणार, तोपर्यंत दुरुस्त होईपर्यंत रात्र होणार. पण त्याने बघ आपली गरज ओळखून सगळं किती आपल्या परस्पर केलं. तो हुशार आहे हे मान्य कर. आणि अर्जुन सर अंगावरची माशी झटकावी तसे म्हणाले मला काय त्याला माझा दामाद करून घ्यायचा आहे का त्याच्या हुशारीचं कौतुक करायला? आणि अंघोळीला निघून गेले. आणि तन्वी चिडून म्हणाली काय करू मी याचं, किती ओव्हर युगो आहे याचा, ओ गॉड. इतक्यात तन्वीच्या अंगावर बाथरूममधून नाईट पॅन्ट नाईट शर्ट आला आणि तोंडावर पडला आणि ती आणखीनच चिडली. मग आता दोघेही आंघोळ करून बाहेर आले आणि अर्जुन सर तसेच रुबाबात पायावर पाय टाकून सोफ्यावर बसले. सकाळी सकाळी पेपर मात्र आला होता, ते वाचत होते आणि अर्जुनरावांची धावपळ सुरू होती. शेतीचं नियोजन सुरू होतं, पडता पाऊस, माल कसा बाहेर काढायचा वगैरे चाललं होतं. तन्वी मयुरीकडे गेली आणि म्हणाली काय चाललं आहे? मयुरी म्हणाली तुम्ही इथे कशाला आलात, मी देते ना तुम्हाला कॉफी किंवा चहा, काय हवं? तन्वी म्हणाली आम्हा दोघांनाही कॉफी. आणि तुझी मुलं नाही दिसत? मयुरी म्हणाली झोपली आहेत. मग तिनं कॉफी केली, दोघांना दिली आणि लगेच नाश्त्याला बसवलं. आणि सुगंध तर फार छान येत होता. आणि अर्जुन सरांनी समोर जे आहे त्याला दही पराठा समजून ते थालीपीठ होतं ते खाल्लं आणि त्यांच्या तोंडाला एकदम झणझणीत आणि तिखट लागलं आणि त्यांनी ग्लासभर पाणी पिलं. आणि मयुरी म्हणाली काय झालं, खूप तिखट लागलं का? तन्वी म्हणाले ॲक्च्युली त्याला जास्त तिखट सहन होत नाही. आणि अर्जुन सर म्हणाले ओ माय गॉड, इतकं स्पायसी कोण खातं? तनू माझा जीव चाललाय, मला काहीतरी स्वीट दे. इतक्यात अर्जुनरावांनी त्यांच्यासमोर स्वीट ठेवलं आणि अर्जुन सरांनी अख्खा दुधाचा ग्लास संपवला. तरीही त्यांच्या तोंडाची आगाग होतच होती आणि मयुरीला अपराध्यासारखं वाटत होतं आणि ती माफी मागत होती. आणि अर्जुनराव म्हणाले मयू वाईट वाटून घेऊ नकोस, तुझं काही चुकलं नाही. आता माणूस इतका तापट आहे, रागीट आहे म्हटल्यावर तुलाही वाटलं असेल की तिखट त्यांना सहन होऊ शकतं. पण सर तुम्हाला तर काहीच तिखट सहन होत नाही, अजून दूध देऊ का गोड गोड? आणि अर्जुन सर म्हणाले नको, माझी गाडी कधी येईल तेवढं सांग. आणि अर्जुनराव म्हणाले येईल हो, गाडी येईल, पण सगळा नाश्ता केल्यानंतर. आज आपण तुम्हाला तिखट खाण्याची सवय लावणार म्हणजे लावणार. आणि अर्जुन सर म्हणाले नो, मला तिखट चालणार नाही आणि माझ्या सवयी बदललेल्या मला आवडत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले मग गाडीसुद्धा इथे येणार नाही. ज्योतिबा, पन्हाळा, महालक्ष्मी, रंकाळा येईल फिरून, चला पटकन खा. अहो पहिला घास तिखट लागतो, दुसरा नाही तिखट लागत. अहो आमचा छोटा मुलगासुद्धा तिखट खातो, मग तुम्ही का खात नाही? आणि इतक्यात छोटं पिल्लू उठून आलंच. मयुरीनं त्याचं तोंड वगैरे धुतलं आणि थालीपीठ दही बघितलं आणि ते खुश झालं आणि लगेच अर्जुनरावांच्या मांडीवर येऊन बसलं आणि स्वतः हाताने थालीपीठ मोडलं आणि दह्यात बुडवून खाल्लंसुद्धा. आणि वरून तन्वी अर्जुनकडे अनोळखी नजरेनं बघत होता आणि खाली खायला सुरुवात होतीच. अर्जुन सरांनी गालाला हात लावला, कोपर डायनिंग टेबलवर टेकवला आणि त्याच्याकडे चकित होऊन मोठे डोळे करून बघत होते. आणि हळूच अविश्वासानं थक्क होऊन म्हणाले आईच्या गावात इतका छोटा मुलगा इतकं जास्त तिखट कसं खाऊ शकतो? असं मी नाही खात, ते तो खातोय. आणि हे त्याच्या शेजारी बसलेल्या तन्वीनं ऐकलं आणि ती मोठ्यानं हसली आणि म्हणजे अर्जुन काय म्हणालास तू, आईच्या गावात? तसे अर्जुनरावसुद्धा मोठ्यानं हसले आणि अर्जुन सर चपापले. आणि अर्जुनराव म्हणाले हे बघा, तुम्हालासुद्धा कोल्हापूरची सवय लागली, मग आता कोल्हापुरी तिखटसुद्धा खा. घ्या हो सर, काही नाही होत, आता तिखट नाही लागणार. आणि थालीपीठाची चव तरी तुम्ही घेतलीच नाही, नंतर चव लक्षात ठेवाल आणि तिखट विसरून जाल. इतकं सुंदर थालीपीठ बनवते आपली बायको. आणि पुन्हा अर्जुनरावांनी जीभ चावली आणि म्हणाले सॉरी माझी बायको. आणि थालीपीठ मिळमिळत नाही, झणझणीत चांगलं लागतं.
तरीही अर्जुन सर खात नव्हते. थालीपीठाकडे कसं तरी तोंड करून बघायचे. तन्वी म्हणाली, अर्जुन, आता मी असं समजू का तू या लहान 5 वर्षाच्या मुलापेक्षा लहान आहेस? काय अर्जुन, अरे मी खाते ना, मग तूही खा बरं, छान लागते. अर्जुनराव म्हणाले, आता हे खाल्ल्यानंतर मग तांबड्या पांढऱ्याचा बेत करू, त्याशिवाय तुमची सुटका नाही. आणि अर्जुन सर वाकडं तोंड करून म्हणाले, तांबडा आणि पांढरा म्हणजे काय? अर्जुनराव म्हणाले, रेड अँड व्हाईट. अर्जुन सर म्हणाले, ते कळलं मला डफर, पण ते काय असतं? अर्जुनराव म्हणाले, जेवण हो, नॉनव्हेज. आणि तुम्हाला म्हणालो होतो ना, तुमचा अख्खा पाहुणचार करूनच तुम्हाला घालवणार. तुम्हीसुद्धा माझा पाहुणचार घ्यायला आलात. आता योगायोगाने जर भेट झालीच तर मी असाच सोडणार नाही. आणि अर्जुन सर म्हणाले, नो, मला ऑफिसला जायचं आहे. माझी कार कधी येईल ते सांग. अर्जुनराव घड्याळात बघून म्हणाले, अहो, आता 9 वाजत आले की. आता तुम्ही ऑफिस सोडायला पोहोचाल. त्यापेक्षा पुन्हा इकडे येणं होत नाही तर मस्त राहा आणि मग जा. त्याशिवाय गाडी येणार नाही. प्रेमाची सक्ती असं समजा हवं तर. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे. आणि ती थालीपीठ खायला लागली. मयुरी फक्त उभा होती. अर्जुन सर म्हणाले, तू का उभा आहेस? आणि काय रे, तू तुझ्या बायकोला सोबत घेत नाहीस का जेवायला? आणि अर्जुनराव हसत म्हणाले, आहो, आता गेस्ट आहात ना तुम्ही, म्हणून ती उभा राहिली आहे. नाहीतर रोज मी माझ्या बायकोला मांडीवर बसून चारतो. बायकोला सन्मान देण्याच्या बाबतीत आणि प्रेम करण्याच्या बाबतीत आपला नाद नाही करायचा कुणी. तसं मयुरीने डोळे मोठे केले आणि तन्वी हसली आणि म्हणाली, बरोबर आहे. अर्जुन म्हणाला, काय बरोबर आहे? तुला काय कळलं गं? तो थापा मारतोय. तन्वी म्हणाली, अर्जुन तो थापा नाही मारत. तिच्या डोळ्यात आणि बोलण्यात त्याच्याविषयी खूप आदर दिसतो. आणि हा आदरच लग्न झाल्यापासून ते आजपर्यंतची हिस्ट्री आपल्याला समजवतो. तो तिला खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो, म्हणून ती त्याचा आदर करते, समजलं? आणि अर्जुन सर म्हणाले, समजलं. आणि तू काय करतेस? माझा आदर ठेवतेस का? माझा आदर? तन्वी म्हणाली, मी तुला रिस्पेक्ट देते. आठव बरं तू, मी केव्हा तुला रिस्पेक्ट देते? जेव्हा तू माझ्याशी छान बोलतोस तेव्हा मी तुम्हाला अहो अर्जुन सर म्हणते. आणि जेव्हा तुम्ही मला त्रास देता टिट फॉर टॅट करता तेव्हा मी तुला अर्जुन म्हणते. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, शाबास, असंच पाहिजे. जशास तसं. अहो तर का हो, अरे तर का रे, आपलं पण तसंच. मॅडम, तुमचं बोलणं एकदम मला पटलं. आणि मयुरी म्हणाली, मी काय म्हणते, अर्जुन सर, मी तुम्हाला दुसरं काहीतरी बनवू का खायला? आणि अर्जुनराव म्हणाले, नको मयू, त्यांना सवय लागू दे. अगं, आपल्यातून ते जर एखादी गोष्ट शिकून गेले तर आपल्यासाठी किती मोठी अचिव्हमेंट आहे. सर, तुम्ही खा बरं. जर तुम्ही खाल्लं ना तर मी तुम्हाला फक्त आणि फक्त व्यवस्थित सॉरी म्हणेल. आणि आता काय, अर्जुन सरांनी हळूहळू खायला सुरुवात केली. मग त्यांच्या जिभेवर तिखटाची चव जाऊन त्या थालीपीठाची चव रेंगाळली. आणि वा, आता अर्जुन सर डोळे झाकून एक घास खात होते, एन्जॉय करत होते. आणि थालीपीठ संपल्यानंतर पुन्हा म्हणाला, मला अजून एक. ते संपून पुन्हा म्हणाला, मला अजून एक. आणि आता एकच शिल्लक राहिलं. त्यावर दोघा अर्जुनने हात ठेवला. आणि अर्जुन सर म्हणाले, ए डपर, मी गेस्ट आहे, तू होस्ट, मला घेऊ दे. आणि अर्जुनराव म्हणाले, ओके, घ्या, पण छान झाले ना? आणि काय हो, आम्ही मुंबईला आलो तर आमचाही पाहुणचार असंच करणार का? काय खायला घालणार? आणि आता खाता अर्जुन सर म्हणाले, मी तुला मुंबईमध्ये घुसूच देणार नाही. आणि खायची गोष्ट बोलतोस का तर तुला 4 पंच खायला घालणार. तू माझं डोकं खूप खाल्लंच परवापासून. आणि हे ऐकून तन्वीनं डोक्यावर हात मारला. आणि अर्जुनराव म्हणाले, यालाच म्हणतात उलट्या तांगड्या करून मूत सोडणं. आणि हे ऐकलं तशी इतकी जहाल भाषा ऐकून अर्जुन सरांना ठसका लागला आणि ते अर्जुनरावांकडे रागात बघायला लागले.